हा, यंदा 12वीची परीक्षा देते. हो. नाही हो, मुलीचा बाप आहे ना दुबईला असतो. नाही नाही नाही, गेली 2-3 वर्ष आलेला नाही. आई, अरे बापरे, तिची आई तर इतकी गरीब आणि प्रेमळ आहे म्हणून सांगू तुम्हाला. पण ते लोक खूप गरीब आहेत. ठीक आहे ठीक आहे. कधी येत आहे? हा ठीक आहे, मग मी त्यांना तसं कळू. हा ठीक आहे ठीक आहे. हा हा, ठेवा ठेवा. ऐका दाजी दाजी दाजी, ऐका दाजी दाजी, अरे ऐका दाजी बा, ऐका आवाज सुरे का माझा? ऐका दाजी बा, ऐका दाजी बा, ऐका दाजी. सिटी मारण्यासारखं गाणं होतं पण सिटी कोण म्हणतो? कोण आहे रे? शिट्टी मारतो पितांबर रस्त्यानं चालय, शिट्टी वाजवत आहे. अजिबात शिट्टी वाजवायची नाही. चिमटा काढला कानाला. मी जास्त प्यालो का? बरोबर. कोण आहे? भूत तर नाही बाबा, पण दिसत तर नाही. भूत भूत असं पळा. पडलो इकडे जा. मी भूताच्या तावडीचा पडलो की काय? कोण आहे? भूत महाराज, भूत नाही ना. अरे मी कोण आहे तुला नंतर सांगेन. अरे कोणतरी बोललं, कोणतरी बोललं. हॅलो हॅलो, कोण बोललं? अरे कोण आहात तुम्ही? अरे पण मला सांग, तू सरूचा छळ करतोस ना? कोण सरू? मी नाही ओळखत सरू बिरू. कोण आहे सरू? अरे म्हणजे आता तू तुझ्या बायकोलाही ओळखत नाहीस? माझी पत्नी. हा सरू सरू. हो पण तुम्हाला कोणी सांगितलं मी तिचा छळ करतो? अहो तीच माझा छळवाद मांडलाय तिने. अरे अशा गोष्टी मला सांगाव्या लागत नाहीत. मी सर्व बघतोय. दिवसभर दारू पिऊन झोपतोस आणि रात्री कामावरून आलेल्या बायकोला नशेत मारतोस, तिला छळ करतोस. अरे मूल होत नाही म्हणून तिला नको नको तसं बोलतोस, वाईट घाणेरडं काय काय बोलतोस. अहो मी नाही करतो हे सगळं. तुम्ही हात कोण ते तर सांगा. तुझ्यासारख्या नीच माणसाला मी दिसू शकत नाही. मला बघायसाठी तुझ्याकडे स्वच्छ दृष्टी नाही. तोंड धुवून येतो मी. भूत महाराज, भूत महाराज, हॅलो भूत महाराज, मी जाऊ का? अहो जाऊ का? तू जाऊ शकतोस, चला. पण एक लक्षात ठेव, उद्यापासून कामावर जायचं, प्यायची नाही. आणि जर का सरूला त्रास दिलास तर तुझी गाठ माझ्याशी आहे, समजलं? समजलं. तीच गाठ शोधतोय. काय गाठ तुमच्याशी आहे महाराज, पण तुमचं नाव गाव पत्ता कळला असता तर निदान मला कळलं असतं माझी गाठ कोणाशी येते. तेवढं तरी सांगा महाराज. अरे मूर्ख माणसा, तुला माझा परिचय द्यायची काहीही गरज नाही. तू पळ इथून, नाही तर तुला उचलून समुद्रात फेकून देईन. नको, मी पळतो. चल पळ. अरे तिकडे नाही, तिकडे पण नाही, सरळ पळ. पितांबर भाऊ, अहो तुम्ही धावता कशा पायी? सत्यशीला बाई तुम्ही आहे? मला वाटलं ते भूतच आहे. पण माझ्या पाठीमागे माझ्याकडे पैसे नाही.
अहो पैसे माझ्याकडे पण नाही आहेत आणि तुम्हाला हवेच असतील ना तर मी माझ्या साहेबाकडे मागते. नको नको ते तेवढे आहेत माझ्याकडे पण ते मला काय सांगू मी वैतागलोय मी. अहो पण हेच कळत नाही तुम्ही वैतागलात कशा बाई. अहो सरुवहिनीमध्ये ना तुमच्यात दुरावा निर्माण झालाय. अच्छा तो बोलला का तुम्हाला म्हणजे तिने सांगितलं का हे तुम्हाला. मला काय बी सांगायची जरूर नाही, मला सगळं ठाऊक आहे. अहो सोन्यासारखा संसार तुमचा, तो कशाला पाय तोडताय आणि ते सुद्धा या गटाराच्या पाण्यासाठी. सत्यशिलाबाई तुम्हाला कसे समजावू काहीच कळत नाही. अहो मला काय बी सांगायची जरूर नाही आहे, खाल्ली मार. सर्व ठाऊक आहे मला. अहो त्या सरुवहिनीवर तुम्ही शंका करताय हा. अहो मूल होत नाही हे काय तिचा दोष आहे, तुमचाही दोष असू शकतो ना. हे तुम्हाला त्यानेच सांगितलं असणार नाही म्हणजे हे तिनेच सांगितलं असणार तुम्हाला बरोबर ना. आणि सांगितलं म्हणून काय झालं, शेवटी आपण शेजारीच नव का. अहो एकामेकांना दुःख सांगितल्याने नाती मजबूत होतात. अहो पण त्यासाठी जादूटोणा करायची काय करू. जादूटोणा म्हणजे हो काय. ओ सत्यशिलाबाई मी पुरुष आहे ना, पुरुषाची थोडीशी मनमर्जी तुम्हा बायकांना सांभाळता येत नाही का. अरे मी थोडासा माझ्या मनमर्जीने वागलो तर त्यात काय बिघडलं. तुम्हाला काय बोलायचंय ते स्पष्ट बोला भाऊ. स्पष्ट बोला. मी काय आतापर्यंत अस्पष्ट बोलत होतो. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही कोण तरी जादू टोणा करणारा असा कोण मांत्रिक तांत्रिक वगैरे ओळखता. तांत्रिक मांत्रिक हा? त्याची काय जरूर भासली. आता बाई बुवाबाजी करणार. अहो बुवाबाजी तर बोलत नाही आम्ही. शी बाई जा मला तुमच्याशी बोलायचं अहो नाही. माझं ऐका तरी भाऊ. काय भाऊ. अहो तुम्हाला बरं वाटत नाहीये का. चला सर्वांनी वाट पाहत असेल आपण घरी जाऊया. चला मी घरी चाललोय. चालू चालू चालू. हे सत्यशिलाबाई जे काय बोलतात ते ऐक, नाहीतर आवाज येतोय ना. अरे तुम्हाला काही ऐकू आलं का. आवाज आला का कोणाचा. अहो येतोय ना भाऊ, पण तो वाहनांचा. अहो ओ वाहनांचा नाही, कुठल्या परपुरुषाचा आवाज ऐकू आला का. अहो इथे तुम्ही पुरुष आहात आणि मी बाई. सत्यशिलाताई मला तुमचं ऐकायचंय, बोला काय करू. अहो माझं ऐकण्याच्या ऐवजी त्या सरुबाईनीच ऐका. अहो या वयात तुम्हाला शोभत का. बघा ना. हा ते तुम्हाला असंच वाटतं की नाही मी सरूच ऐकावं म्हणून. बघा मी आजपासून नाही आत्तापासून नाही या क्षणापासून मी सरूचं सगळं काही ऐकत जाईन. ती जे जे काय बोलेल ते मी तसं करत जाईन. बघा मी करतो की हा माझा शब्द आहे. आजपासून मी एक आदर्शवादी पती बनून दाखव. यातच तुझे भले आहे पितांबर. लवकर समजलास. जा घरी जा आणि बायकोच्या पाया पड. केलेल्या छळाची माफी माग तिच्याकडे. आणि हो जाताना साडी घेऊन जायला विसरू नकोस. सत्यशिलाबाई चला. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.